ही धारेल दोडक्याची सालं आहेत. यासाठी लागणारं साहित्य: जिरं पावडर, हळद, भाजलेली तीळ, ती पोह्याच्या चम्मचने 2 चम्मच घेतलेली आहे, आणि हे शेंगदाणे भाजलेले आहेत, आणि 2 बारीक मिरच्या त्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक बारीक, आणि मीठ. आता आपण या धारेल दोडक्याच्या सालाची चटणी करणार आहोत. भांडं पसरट घ्यायचं म्हणजे लवकर चटणी तयार होते. याच्याने 1 चम्मच तेल टाकते. तेल तापलेलं आहे. आता हिरव्या मिरच्या टाकते. बारीक चिरलेल्या होत्या 2 हिरव्या मिरच्या. त्यामध्ये दोडक्याची सालं, बारीक चिरलेली आहे ती, आणि हे चवीपुरते अर्धा चम्मच मीठ टाकायचं. हे सुद्धा सुकून कमी होतं. आणि असं पसरवत ठेवायचं म्हणजे लवकर त्या सुकतात. हे सुकताना सुद्धा कमी मंद आचेवरच ठेवायचं. गॅस कमी ठेवायचा, जास्ती ठेवू नये, जळून जातं गॅस. मंद आचेवर होऊ द्यायचं. हे सालं कुरकुरीत, दोडक्याची सालं कुरकुरीत झालेली आहे. यामध्ये आपण थोडी हळद, अर्धा चम्मच जिरं पावडर, हा छोटा चम्मचच आहे, अर्धा चम्मच जिरं पावडर, आणि शेंगदाणे आणि तिळचा कूट केला होता तो कूट टाकायचा आहे. शेंगदाण्याची सालं काढायचे नाही. छोट्या चम्मचने अर्धा चम्मच काळं मीठ टाका, म्हणजे टेस्टी वाटते, आणि ते मिक्स करा. अशा प्रकारे ही दोडक्याच्या सालाची चटणी तयार झालेली आहे. छान चविष्ट, कुरकुरीत आणि पोषक. तुम्हाला आवडत असल्यास यात कोथिंबीर पण टाकता येते, ज्याला आम्ही नागपूरमध्ये सांबार म्हणतो, तो सुद्धा टाकून थोडासा कुरकुरीत करता येतो. मंद आचेवरती होऊ द्यायचं म्हणजे हा सुद्धा छान वाटतो. अशा प्रकारे ही चटणी तयार आहे.